ठाण्यामध्ये इंदिरानगरचं फिश मार्केट दाखवायला। हे बघा इकडे किती मोठं मार्केट आहे बघा। अरे बापरे, गर्दी बघा किती आहे। बघा किती मासे जिवंत। ती जिवंत मच्छी तुम्हाला दाखवली ना, ती ह्याच्यामध्ये या कंटेनरमधून आणतात तिकडे, तिकडून दिसणार नाही पण हे बघा पाणी हलतंय बघा। ते छोटेवाले ते 1000 रुपये किलो। कितना भेटत आहे छोटा? 6 ते 7 बसतात इकडे। बघा किती मोठी रावस, 1600 रुपये किलो। पॉपलेट कैसा है? किलो में कितना भेटता है? 4 पीस भेटता है किलो में। साइज पण बघा खूप मोठी आहे। 600 रुपये किलो हलवा आहे। छोटा सुरमई 1000 रुपये किलो है, बाद में 1000 रुपये किलो आहे। लेपा आहे बघा, आम्ही गोव्याला गेलो ना तिकडे पण अशी फिश होती लेपा। 600 रुपये किलो आहे। तुम्ही तिकडे बघितलं ती सुरमई होती कापलेली, किती मोठा पीस झाला का? 200 का आधा किलो। आता आम्ही चाललो आहेत आज इंदिरानगरमध्ये फिश मार्केटला। आज शुक्रवार आहे आणि आज मच्छीचा वार आहे। तर लास्टचा व्हिडिओ आम्ही टाकला त्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या, इतकी व्हायरल गेली ती व्हिडिओ। खूप महाग मच्छी होती, तर तुम्ही इंदिरानगरमध्ये जा आणि तिकडून घ्या। इंदिरानगरमध्ये कसं स्वस्त आणि मस्त फ्रेश मच्छी मिळते। तर आत्ता आम्ही चाललो आहेत इंदिरानगरमध्ये, तर बघूया तिकडे जाऊ कशी आहे फिश मार्केट। मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, ठाण्यातच राहतो मी, पण इंदिरानगरमध्ये कधी मच्छी घेतली नव्हती। आता फर्स्ट टाईम चाललं, तर बघूया। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती मी लिंक टाकतो, त्यावर बघा आमचा लास्टचा व्हिडिओ। आज आहे शुक्रवार आणि आज आहे मच्छीचा वार। तर आज आम्ही इकडे आलो ठाण्यामध्ये इंदिरानगरचं फिश मार्केट दाखवायला। ते बघा इकडे समोर मार्केट आहे आणि आज फ्रायडे आणि आता लवकरच श्रावण सुरू होतं आहे, तर गर्दी पण तशी जास्तच आहे। आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो इकडे काय काय आहे। आज जाऊया आता इकडे। हे बघा इकडे किती मोठं मार्केट आहे बघा। अरे बापरे, गर्दी बघा किती आहे। एवढं सारं मार्केट इकडे। इकडे खेकडे वगैरे आहेत। आतमध्ये कसं दाखवता येईल आता बघतो, की गर्दी तर खूप आहे इकडे। इकडे चिकन वगैरे पण आहे आणि पुढे फिश आहे। फिश दाखवतो तुम्हाला काय काय इकडे। इकडे माकल्या आहेत। माकल्या कशा आहे? 600 रुपये किलो। बांगडा कसा आहे? बांगडे 400 400ला 1 किलो। 400ला 1 किलो। किती बसतात 1 किलोमध्ये? 1 किलोमध्ये 8। 400ला 1 किलो। 1 किलोमध्ये 8 बसतात। कोलंबी कैसे आहे? कोलंबी 500, लाल वाले 400 रुपये किलो आणि व्हाईट वाले 500 रुपये किलो। असं इकडे मार्केट आहे, सर्वीकडे वेगवेगळे मच्छी आहे। इकडे बघा पॉपलेट आहे। पॉपलेट कैसा है? किलो में कितना भेटता है? 4 पीस भेटता है किलो में। साइज पण बघा खूप मोठी आहे, फ्रेश आहे। और छोटा वाला कैसा है? छोटा वाला 250 रुपये किलो। 1000 रुपये किलो। ते छोटे वाले ते 1000 रुपये किलो। कितना भेटता है छोटा में? 6 ते 7 बसतात इकडे। आणि इकडे वेगळे बोंबील पण आहे तिकडे। बोंबील कैसे आहे? 400 रुपये। 400 रुपये किलो अभी महंगा है, मात्र 200। 400 रुपये किलो है, आता महाग है, पण नंतर 200 रुपये किलो वगैरे पण होते। अभी मच्छी महंगा, अभी आ नहीं रहा है क्या? श्रावण के बाद कम हो जाएगा। मांदे 400 रुपये किलो। आता 400 रुपये किलो असं बोलतात, नाही तर 150 रुपये 200 रुपये किलो अशी मिळते। और हलवा 600 रुपये किलो हलवा आहे। छोटा सुरमई 1000 रुपये किलो है, बाद में 1000 रुपये किलो आहे, नाही तर 600-700 रुपये किलो असतात असं बोलतात। आता सर्व बोटी वरती चढल्यात ना, त्याच्यामुळे महाग आहे मच्छी। ते स्वतःच बोलतात महाग आहे, पण थोड्या दिवसात स्वस्त होईल असं वाटते। इकडे बघा, इकडे थोडी मोठी कोलंबी। कोलंबी कैसा आहे? 200 का आधा किलो। 200 रुपयाची अर्धा किलो आहे तिकडे कोलंबी। काय तिकडे बापरे बघ, इकडे मोठे मस्त दिसतंय बघ। हलवा बघा किती मोठा आहे।
हलवा कैसा है? 800 रुपये, 1000 रुपये आणि मोठा वाला 15। कितना किलो का रहेगा ये बड़ा? ये एक कितना किलो का रहेगा? 1.5 किलो से। और पॉपलेट? पॉपलेट पण 1000 रुपये किलो। और सुरमई? सुरमई 1500 रुपये किलो। किती मोठे आहे बघ। पण आहे स्वस्त आहे का चिन्मय? हां, इकडे मच्छी स्वस्त आहे। आपण मागच्या वेळी गेलेलो त्यापेक्षा तरी स्वस्तच आहे इकडे ना। तेव्हा आपण कालचा पण व्हिडिओ टाकला त्याच्यापेक्षा तरी आज काहीतरी मला वाटतं स्वस्त हां, बुधवारी जो व्हिडिओ टाकला त्यापेक्षा तरी मच्छी स्वस्त आणि फ्रेश पण दिसते बघ। बोंबील वगैरे पण फ्रेश आहे। ही कोणती मच्छी आहे बघ? किती आहे? कोणती आहे? लेपा आहे बघा। आम्ही गोव्याला गेलो ना तिकडे पण अशी फिश होती लेपा। पण लेपा हा 600 रुपये किलो आहे। पण मोठी साईज आहे इकडे। आपल्याकडे ना त्याला और मुशी कैसा दिया? 600 का एक है या 500 का? 600 रुपयाची एक मुशी आहे। और बोंबील कैसा आहे? 600 रुपये किलो। बोंबील बघा 600 रुपये किलो आहे आणि इकडे कापून पण मिळतात, फ्रेश आहेत आणि साईज पण बघा मोठी आहे। आणि बांगडा बांगडा कैसा आहे? बांगडा आहेत 500 रुपये। ते रावस आहे ना का? या साईडला रावस पण आहे। रावस कैसे आहे? रावस कैसा आहे? 1600 रुपये किलो। रावस आहे 1600 रुपये किलो आहे। मस्त आहे का? फ्रेश आहे एकदम मच्छी ना इकडे। ताली ताली तारली तारली कैसा दिया तारली? हे कैसे? 600 रुपये किलो। 600 हे पण 600 रुपये किलो आहे तारली। पाव किलो अर्धा किलो असं पाहिजे तसं घेऊ शकता। तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता। आपण हे घेऊया का? कोणतं? लेपा? लेपा खातो का? लेपा हो छान लागते मस्त। आपल्याकडे छोटी साईज असते ही मोठी आहे ना। पण खाशील तू? हो खाऊया ना, बघूया घेऊन तर बघूया। लेपा आता आम्ही घेतो इकडून बघा। रावस तुम्हाला दाखवतो किती मोठे बघा, हेवी वाटते। हे बघा किती मोठे रावस, फ्रेश आहे एकदम। 2 किलोचा रावस आहे। 1600 रुपये किलो ना? 1600 रुपये किलो। असले मोठे मोठे मासे इकडे, हे छोटासाच मार्केट आहे पण फ्रेश आहे का फ्रेश मच्छी? असते म्हणजे एवढं काही हे नाही आहे, छान आहेत, फ्रेश पण आहेत आणि घेण्यासारखं घ्यायला गेलो तर आपल्याला एकदम महाग पण आहेत आणि आपण ज्या काल व्हिडिओ टाकलेले त्याच्यापेक्षा तरी आज स्वस्त आहेत। मग तुम्ही घेऊ शकता तिकडे, फ्रेश आहेत एकदम सगळे। हा कोणता आहे मोठा मासा ना? गाबू हे कोणते काळे मासे? काळे मासे हे काळे मासे कसे आहेत? 200 रुपये किलो काळे मासे आहेत। ह्याची चटणी पण मस्त लागते, मोदकं मोदकं मोदकाची चटणी, त्याची आमटी मस्त लागते मोदकांची। सर्वीकडे सेम सेमच मस्त आहेत। हे बघ तिकडे लाल मासे आहेत, लाल मासे दाखव। हे बघ हे कसे आहेत? कसे ना राणी मासे कसे? आणि 400 का किलो। राणी मासे 400 राणी रुपये मासे किलो। पण म्हणतात आणि आपण लाल मासे पण म्हणतात। 400 रुपये किलो राणी मासे। शिंपले आहेत बघ, शिंपले। इकडे बघतील तर सर्वीकडे सेम सेमच मच्छी आणि रेट काय सर्व शॉपमध्ये एकसारखेच आहेत, असं नाही की सर्वीकडे वेगवेगळे आहेत। आता हे बघा इकडे कटिंग होते, किती मोठा मासा आहे, किती मोठा पीस झाला का? कोणतं आहे? सुरमई आहे का ते? नाही ना? तुम्ही तिकडे बघितलं ते सुरमई होती कापलेली, मोठे मोठे पीस होते। काळी वाम आहे इकडे। हे खापरी पॉपलेट कसे दिले? खापरी मोठे 1800 रुपये किलो आहे आणि सुरमई आहे मोठे 1800 रुपये किलो आहे खापरी पॉपलेट। 1800 ते किलोवर देतात कापलेले। बघा इकडे खेकडे पण आहेत। गावठी कोंबड्या आहेत। कैसा दिया? 1000 रुपये किलो, 5 पीस। किलोमध्ये 5 पीस बसतात खेकड्यांचे। हे बघा हे इकडे समोर दिसतं ना, हे एवढंच मार्केट आहे, छोटं आहे खूप, पण मच्छी एकदम फ्रेश मिळते आणि एकदम स्वस्त मिळते इकडे। तुम्हाला कधी घ्यायचं झालं ना तिकडे इंदिरानगरला येऊ शकतात। म्हणजे इंदिरानगर हे कोरम मॉल आहे समोर, कोरम मॉलपासून जवळच आहे आणि इकडे मागे वागळे वगैरे, वागळे एरिया वगैरे, तर असं रोडवरच आहे। रोडवर तुम्ही आले तर तुम्हाला असं हे दिसेल इकडे समोरच मार्केट। आता आम्ही जातो आता पुढे, बघू आता कुठे केलं का। आता इंदिरानगरमधून आम्ही निघालो आहे, आता आम्ही चाललो पडवळनगरला। पडवळनगरमध्ये पण फिश मार्केट आहे
तर पडवळनगरमध्ये फिश मार्केट तुम्हाला दाखवतो. आता कुठे स्वस्त मच्छी ते आपल्याला समजेल. पडवळनगरमध्ये स्वस्त मिळते की इंदिरानगरमध्ये. आम्ही आता जाऊन बघतो आता पडवळनगरला फिश मार्केटमध्ये. तर तुम्ही कम्पेअर करू शकतात आणि तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठली मच्छी आवडते आणि कुठे रेट्स कमी आहेत, किंवा दुसरं पण कोणतं मार्केट असेल ते पण आम्हाला सजेस्ट करा कमेंटमध्ये. तर तुमच्या एरियामध्ये तुम्ही कुठून फिश घेतात ते पण आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही नेक्स्ट टाईम तिकडे येऊ आणि तिकडचं पण दाखवू व्लॉगमध्ये. चला आपण जाऊया आता पडवळनगरमध्ये. हे बघा आता आम्ही आलो इकडे पडवळनगरला. इकडे पण फिश मार्केट आहे बघा. आता उतरून दाखवतो काय काय इकडे. हे बघा इकडे पॉपलेट आहेत. किलो में कितना भेटता है? 1800 रुपये किलो. किलोमध्ये 3 बसतील. मोठे पॉपलेट आहेत. और कोलंबी? कोलंबी 500 रुपये किलो, पण साईज मोठी आहे. इकडे खेकडे जिवंत. बोंबील कसे दिले? 200 रुपये. स्वस्त आहे मग. 200 रुपयेमध्ये बघा 10-12 बोंबील असतील पडवळनगरमध्ये. स्वस्त आहे. आणि बांगडे 200ला 8. बांगडे 200ला 8. इकडे स्वस्त आहे का मग इंदिरानगरपेक्षा ना? हे बघा इकडे पण पॉपलेट फ्रेश दिसतं. कैसा द्या पॉपलेट? 1200 का 4000 का 4 है, एकदम फ्रेश का पॉपलेट है, एकदम फ्रेश. 1000चे 4 पॉपलेट. हे बघा फ्रेश आहेत पॉपलेट एकदम. 1000ला 4. आंटी एकदम फ्रेश का माल है, दिखाओ बघा क्या? पांढऱ्या पाण्याचे. शक की बात नहीं है. और हलवा? हलवा कैसा हो? हलवा 1200 रुपये आहे, 500 रुपये. 500 रुपयाचा हलवा आणि 1200 रुपयाचा. साईज मोठी आहे. ये ले लो आपको 1200 मध्ये. हे बघा 1200 रुपयाचा हलवा आहे इतका मोठा. और बांगडा 200 में 200ला 3 बांगडी. मागे त्याने स्वस्त दिले ना. ती त्या बाईने स्वस्त बोलली. 200ला 8 बोलली ना ती मागची बाई, आणि हा 200ला 3 बोलते. बघ इकडे जिवंत मासे दिसतील का माहिती नाही. बघा जिवंत. बघा किती मासे जिवंत. इकडे पण एवढं मार्केट आहे. जास्त मोठं ना. ही लाईनच आहे पूर्ण मार्केटची. इकडून समोरून सुरू होते ते तिथपर्यंत. आणि फिश पण फ्रेश इकडे. वर खाली रेट्स असतील. काय सुरमई? छोटी सुरमई कशी आहे? हां हां 700ला 1. आणि पॉपलेट जोडी 1000ची जोडी. आणि ही तुकडी देता का? ती कसली सुरमईची आहे का? मग ती 200ची. मोठी सुरमई 200 रुपये पीस आहे. 500ची ती. कोणते? म्हणजे तुकडी घेतली तर 500ला 3 तुकडी. कापून देते तुम्हाला. फ्रेश आहे का? इकडे पण फ्रेश आहे. इंदिरानगर कसं आहे ते थोडंसं लांब पडतं आहे ना, तर त्याकरता इकडे जर आपल्याला यायचं झालं तर पडवळनगर जवळ आहे आपल्याला. आणि थोडंसं आतमध्ये गेलो तर मग इंदिरानगर पण ही पण चांगली आहे. जवळजवळ बघायला गेलं तर दोन्ही रेट सेम वाटतात. हां रेट काय जास्त वर खाली आहेत, म्हणजे थोडंसंच वर खाली आहेत. पण फ्रेश आहे. पण फ्रेश आहे दोन्हीकडे मच्छी. आणि सर्वकडे कमी जास्त तर असणारच रेट. आणि इकडे पण सेमच मच्छी आहे, पण काय जास्त इकडे दाखवत नाही मी. हे मुशी विचार कशी आहे? मुशी कशी इकडे? मुशी कशी आहे तिथे? 300ला जोडी 250. 300ला जोडी मुशी. 300ला जोडी आहे मुशी. चिकन घ्यायचं आहे तर चिकन पण आहे, मटन पण आहे. गाव बघा इकडे चिकन मटन दोन्ही आहे. ती जिवंत मच्छी तुम्हाला दाखवली ना, ती ह्याच्यामध्ये या कंटेनरमधून आणतात तिकडे. हे बघा याच्यात पाणी आणि सर्व फिश आहे. तुम्हाला इकडून दिसणार नाही, पण हे बघा पाणी हलतं आहे बघा. त्यात सर्व फिश आहे, जिवंत फिश आहे. आणि इकडे वजन करतात या काट्यामध्ये आणि नंतर इकडे मार्केटमध्ये विकतात. असा होता आजचा फिशचा व्लॉग. त्याला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकव.